व्यासपीठावर उपस्थित तुमचे आमचे सर्वांचे नेते, पुरंदर हवेलीचा स्वाभिमान आदरणीय विजयबापू शिवतरे, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार भारती अतुल मस्के, शीतल सतीश साळुंके, रेखा नितीन केदारी, नीरा शहरातील सर्वच उपस्थित पदाधिकारी, सर्वांचं नाव घेत नाही, आणि उपस्थित सर्वच बंधू भगिनी आणि कार्यकर्त्यांनो, जिल्हा परिषद निवडणुकीच्या आपल्या गटाच्या सांगता सभेसाठी आज आपण या ठिकाणी जमलो आहोत. गेले 8-10 दिवस संपूर्ण तालुक्यामध्ये एक प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. पण बांधवांनो, एकीकडे बापू तालुक्याला सांगतायत की मी जे 2008 सालापासून या तालुक्याच्या विकासाचं स्वप्न बघितलं होतं, एक विकसित पुरंदरचं स्वप्न त्यांनी आपल्याला दाखवलं होतं, ते स्वप्न आता कुठपर्यंत आलं आहे. त्यांनी आपल्याला गुंजवणीचं पाणी सांगितलं होतं. 2014ला त्यांनी एअरपोर्ट ह्या पुरंदर तालुक्यात आणलं आणि ते कामं आता दृष्टिक्षेपात म्हणजे समोर दिसत आहेत. म्हणजे एक दुष्काळी पुरंदर ते आंतरराष्ट्रीय पुरंदर अशी 10 वर्षात पुरंदरची ओळख ह्या माणसांनी करून दिली. हा माणूस याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतोय संपूर्ण तालुका PMRDAच्या हद्दीमध्ये घेतला आहे. ह्या तालुक्याची भविष्यात फार मोठी महानगरपालिका होणार आहे. पुण्याचं नवीन पुणे म्हणून पुरंदर तालुका होणार आहे. त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत, मंजुऱ्या चालू आहेत. म्हणजे एका विकसित पुरंदरचं जे स्वप्न बापूंनी बघितलं होतं ते सत्यात ह्या माणसांनी उतरवलं आहे. आणि त्याविरुद्ध उलट बाजूला काय सांगतायत, त्यांचं व्हिजन काय? कधी ते विमानतळावर बोललेत का? कधी ते गुंजवणीवर बोललेत का? मग नेमके ह्या तालुक्याला काय देणार आहेत? असा कोणता विषय घेऊन आपले समोरचे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असतील, ते नेमकं लोकांना सांगतायत काय? दिशाभूल करण्याचं काम चाललंय. कुठलंही एकही ठोस काम ह्यांच्या सत्ता काळात या पुरंदर तालुक्यात झालं नाही. ह्या तालुक्याची साधी कचेरी त्यांना बांधता आली नाही. ह्या तालुक्याची रेस्ट हाऊस त्यांना बांधता आले नाही. मग नेमकं तालुक्याला सांगतायत काय? कोणत्या मुद्द्यावर हे मतं मागतायत? हे का म्हणत नाही की गुंजवणी आम्ही आणला आम्हाला मतदान करा? हे का म्हणत नाही की एअरपोर्ट आम्ही आणला आम्हाला मतदान करा? का ते यांचं 0% योगदान ह्या पुरंदरच्या विकासात आहे. स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता आत्ताही बापू सकाळी 7 वाजता पुण्यात डायलिसिसला गेले होते. 5 तास या माणसाचं डायलिसिस झालंय आणि पुण्यावरून दिवे घाट बंद होता तरी उरुळी कांचन मार्गे तुम्हाला भेटायला आलेत, असा हा नेता आहे. पुरंदरच्या हितापुढे स्वतःच्या आरोग्याला कधीही माणसाने प्राधान्य दिलं नाही. कधी कुठलं फक्त वैयक्तिक मला पाहिजे असा कधी आग्रह आर्जव यांनी केला नाही. कोण तालुक्यात उमेदवार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचे? तुम्हाला माहिती आहे दिवाय गराडे गणामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कात्रज दूध संघाचे संचालक गंगाराम दादा जगदाळे यांची मुलगी उभी आहे. बेलसर माळशिरस मतदारसंघामध्ये विजयराव कोलते यांचा मुलगा गौरव कोलते उभे आहेत. आणि नीरा कोळीवेरे मतदारसंघामध्ये सन्माननीय दिगंबर दुर्गाडे सर यांची मुलगी या ठिकाणी निवडणूक लढतीये. टीका टिप्पणी नाही, परंतु का नीरा कोळीवेरे मतदारसंघात एकही सक्षम कार्यकर्ता नव्हता की त्या कार्यकर्त्याला सरांनी म्हटलं असतं बाबा स्थानिक पातळीच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या असतात, ह्या निवडणुका कार्यकर्त्यांनी लढायच्या असतात. मी तुला बळ देतो, मी तुझ्या पाठीशी उभा राहतो, पण तुझ्या घरात तुझ्या मंडळीला जिल्हा परिषद सदस्य कर. का म्हणू शकले नाहीत? जिल्हा बँक मला पाहिजे, जिल्हा परिषदचं सदस्य पदही मला पाहिजे, ही भूमिका कसली?
कशासाठी? मी मागे वाल्याच्या भाषणात सांगितलं होतं किंवा माझ्या मुलाखतीत मी सांगितलंय, आत्ता सासवड नगरपालिकेची निवडणूक झाली, संजय जगताप सरांनी त्यांच्या मातोश्री आनंदी काकी जगताप यांना उमेदवारी दिली. आम्ही सर्वच कार्यकर्ते बापूंना म्हणत होतो की बापू, आदरणीय ममताताई शिवतारेंना त्या ठिकाणी नगराध्यक्षपदाची उमेदवारी द्या. ह्या माणसांनी नाही म्हणून सांगितलं. मी जर आमदार आहे तर माझा सर्वसामान्य कार्यकर्ता ही निवडणूक लढवेल म्हणून साध्या एसटी ड्रायव्हरचा मुलगा सचिन भोंगळे, त्याला ती उमेदवारी दिली, त्याला ती ताकद दिली. सचिन भोंगळे गेले पडले असतील, पण आपले 10 नगरसेवक त्या ठिकाणी या माणसांनी सर्वसामान्य घरातले निवडून आणले. का नाही बापूंना वाटलं माझ्या मुलाला जिल्हा परिषदेची उमेदवारी द्यावी वीर भिवडी गटातनं? नाही दिली. जर माझ्या ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे तर मी न्याय माझ्या कार्यकर्त्यांना देणार. म्हणून सर्वसामान्य घरातला आपला नितीन केदारीची मंडळी, शीतल साळुंके ज्या जवळ अर्जुनच्या सरपंच होत्या त्या, आणि माझ्या मंडळीला बापूंनी त्या ठिकाणी उमेदवारी दिली. असा कार्यकर्त्याच्या कामाची कदर करणारा बापू, आणि विरोधात बघा काय चाललंय. घराणेशाही. जिल्हा बँक मला, जिल्हा परिषद बी मला. परवा दुर्दैवी घटना घडली. या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, आपले पुणे जिल्ह्याचे नेते अजितदादा यांचं दुःखद निधन झालं. बापू त्यांच्या निधनानंतर ज्या काही प्रतिक्रिया माध्यमात आल्या त्यामध्ये मनसेचे नेते राज ठाकरे यांनी एक चांगली प्रतिक्रिया दिली. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राचं राजकारण केलं, पण जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही. ठराविक एका समाजाला किंवा याला त्यांनी महत्त्व दिलं नाही. बांधवांनो, अजितदादांनी खरंच जातीपातीचं राजकारण केलं नाही. पण अजितदादांनी ज्यांना ही जिल्हा बँक सलग 4-5 वेळा त्या बँकेचं अध्यक्ष केलं, त्यांनी त्या बँकेत जातीपातीचं राजकारण केलं, हा माझा आरोप आहे. पटत असेल तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. का? तुम्हाला पिंपरीच्या थोपटेवाडीतला एखादा थोपटे दिसला नाही? मस्के सोडा, दगडे दायगुडे बंडगर दिसले नाहीत? अहो ते बी सोडा, वाल्याचे पवार का दिसले नाहीत? सांगा, तुमच्या गावातला एक तरी मुलगा त्यांनी कामाला लावलाय का? आणि कोण कामाला लावलंय याची यादी जग जाहीर करा. नाही चालत असं. तुम्ही सोज्वळतेचा जो चेहरा घेऊन समाज माध्यमात हिंडता, आणि आज तुम्ही गावोगाव जाऊन सांगताय की मी अजिबात जातीपातीचं राजकारण केलं नाही, पण तुम्ही जातीपातीचं राजकारण केलंय आणि लोक त्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत. आता कार्यकर्त्याला नाही दिली नोकरी आणि निवडणुकीला उभी केली स्वतःचीच छोकरी. अरे काय चाललंय? कसं चालेल? नाही चालणार. जनता दूधखोळी राहिलेली नाही. तुम्ही जे गावोगाव आता सांगताय की मला संधी द्या, माझ्या मुलीला संधी द्या, नाही मिळणार. कशी देणार? तुम्ही कोणाला संधी दिलीत? बांधवांनो, अशा पद्धतीने बापू एकीकडे विकसित पुरंदरचं स्वप्न घेऊन पुढे चाललेत आणि दुसरीकडे आम्हाला संधी द्या, माझ्या मुलीला संधी द्या असं म्हणत प्रचार चाललाय. सर्वांनी विचार केला पाहिजे. बापूंचा हा विचार गावोगाव पोचवला पाहिजे. 2019ला जर घात झाला नसता आणि 2019च्या षडयंत्रात ही सगळी टोळी सामील होती बापूंना पाडण्यात. बांधवांनो, 2019ला विजय बापू जर आमदार झाले असते तर कदाचित पुरंदर आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर केशव डोनाल्ड तात्या ट्रम्प आले असते. डोनाल्ड तात्या ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आता उतरले असते ह्या 5 वर्षात, का तर विमानाचं लँडिंग चालू झालं असतं. 5 वर्षात तालुक्याचं आर्थिक समीकरण बदलणारा, ह्या तालुक्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणारा प्रकल्प ह्या सगळ्यांनी मिळून कुजून ठेवला. जनतेच्या लक्षात आलं आणि 2024ला पुन्हा बापूंना संधी दिली. का एकाच वर्षामध्ये 3000 एकर जमिनीची संमती शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी देऊन टाकली. आता आचारसंहिता निवडणुका झाल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला बापू देणार आहेत आणि येत्या 2 ते 3 वर्षात विमानतळ आपलं पूर्णत्वास जाणार आहे.
असे हा पुरंदरचे नंदनवन करणाऱ्या नेत्याला ऊर्जा मिळावी, त्याला ताकद मिळावी. त्याची ताकद, ऊर्जा सगळं काही तुम्ही आहात. तुम्ही जर भरभरून मतं दिली तर या माणसाचं आरोग्य आणखी ठणठणीत होणार आहे आणि पुरंदरसाठी हा आणखी संघर्ष करणार आहे. म्हणून मी सांगतो, येत्या 7 तारखेला धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्यावं ही या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. या ठिकाणी आपण थोडक्यात विश्लेषण केलं आणि आपले विचार या ठिकाणी मांडले, त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. या ठिकाणी आदरणीय आपले नेते आदरणीय बापूंचा सत्कार नीरा महिला शाखेच्या वतीने बापू दीपाली चव्हाण आणि